टोप गरम करायला ठेवला आहे। मोठी इलायची, काळी मिरी, 2 लवंगा, दालचिनी, अर्धा इंच आणि जिरे हे टोपामध्ये टाकून घेत आहे। तेल गरम करायला ठेवले आहे। आता हे जिरे वगैरे तेजपत्ता हे सगळं मसाले त्याच्यामध्ये टाकून घेत आहे। 5-6 काळी मिरी आहेत, अर्धा इंच दालचिनी आहे, 2 लवंग आहे, मोठी इलायची आहे आणि अर्धा चमचा जिरे आहेत। आता त्यामध्ये कांदा टाकूया। कांदा टाकून थोडेसे परतून घेऊया। नंतर अद्रक लसूणची पेस्ट आहे। अद्रक लसूणची पेस्ट 1.5 चम्मच टाकूया। 1.5 चम्मच टाकून झाले की नंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो आहे, 1 टोमॅटो आहे, हा टाकूया आपण आणि त्याला थोडंसं हे करून घेऊया, परतून घेऊया। अर्धा चमचा लाल मिरची पावडर आहे, 1 चमचा घाटी मसाला टाकला आहे आणि अर्धा चमचा छोटा हळद आहे। आता हे चांगलं परतून घेऊन नंतर आपली मुगाची डाळ, उडदाची डाळ, मसूरची डाळ आणि तांदूळ हे धुवून ठेवलेले आणि काळी उडदाची डाळ घेतली आहे सालटेसकट। एक सफेद डाळ आहे आणि एक काळी डाळ आहे उडदाची। हे दोन्ही घेतले। ह्याच्या दोन्हीच्या टेस्ट वेगळ्या लागतात। जरा सालट्यासकट खाल्लं तर जरा वेगळ्या लागतात म्हणून ती घेतली आहे। आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकते। आता हे गरम पाणी टाकून आपण ह्याला शिजत ठेवूया आणि नंतर हे तेल गरम करायला ठेवलं आहे, त्याच्यामध्ये मी लसूण पहिला टाकून घेतला आहे। लसूण टाकून झाले की पण थोडेसे जिरे टाकून घेऊया, कारण लसणाचा पूर्ण तेलाला फ्लेवर आला पाहिजे। आता अर्धा कांदा कापून टाकायचा आहे त्याच्यामध्ये आणि ते फ्राय करून घ्यायचं आहे। ते थोडंसं तेलात परतून झालं की नंतर हे मी 3 टोमॅटो मोठे मोठे आहेत ते मी कापून घेतलेले। आता हे परतवून झालं की नंतर हे 3 टोमॅटो मोठे मोठे हे कापले आहेत, एकदम बारीक कापून घ्यायचे आहेत। अर्धा चमचा हळद टाकली आहे आणि आता ही 1 चमचा आपण मिरची पावडर टाकणार आहोत, कारण ह्या खिचडीसोबत, दाल खिचडीसोबत ही टोमॅटो चटणी ही एवढी अप्रतिम लागते ना। आता चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि हा शेंगदाण्याचा कूट हा थोडा 2 चमचे टाकला आहे। आता हे मस्त असं मॅश करून घ्यायचं आहे आपण आणि मॅश करून झालं की नंतर चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकून हे करायचं आहे, थोडंसं एकदम, म्हणजे त्या भांड्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि ते टाकायचं, बस, जास्त नाही टाकायचं आणि कोथिंबीर टाकायची। आता हे आपण सर्व करूया। हे बघा किती मस्त वाफाळलेली खिचडी आणि त्याच्याबरोबर टोमॅटोची चटणी आणि पापड, बापरे, एकदम अप्रतिम लागते ही टेस्ट। तुम्ही एकदा करून बघा, कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा। जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। हे बघा किती भारी, एकदम ह्या गरमीच्या दिवसामध्ये काही खाऊ वाटत नाही, पण ही दाल खिचडी खाल्ली की एकदम पोटाला असं गरगरीत आराम भेटतो। धन्यवाद।